नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मागच्या आपल्या पॅरेंटिंग संबंधित व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी मुलं अभ्यासामध्ये वीक असतात त्यांचा अभ्यास आपण कशाप्रकारे करून घ्यायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान आणि प्रॅक्टिकल अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या ज्या काही मौल्यवान प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्सद्वारे व्यक्त करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की एक जागरूक पालक म्हणून तुमच्या मुलांना काही डिसऑर्डर तर नाही ना ही गोष्ट ओळखण्याचा प्रयत्न करा. बघा, आपण ना कधी काही गोष्टी असतो ना ते एक्सेप्ट करायला आपण बघत नाही, पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर समजा एखादा प्रॉब्लेम इश्यू जर आहे तो जर आपण एक्सेप्ट केला तरच आपण तो सॉल्व्ह करू शकतो. मग जर समजा तुम्हाला कुठेतरी असं वाटते की तुमच्या मुलांना वाचण्यामध्ये इश्यू येतो आहे किंवा लिहिण्यामध्ये इश्यू येतो आहे, म्हणजे मुलं पहिली दुसरीला गेल्यानंतरसुद्धा त्यांना पेन्सिल जर नीट पकडता येत नाही आहे, तुम्ही खूप सारे प्रयत्न करतात त्यांना शिकवण्याचा तरीसुद्धा त्यांना ती गोष्ट कळत नाही, तर काहीतरी प्रॉब्लेमसुद्धा असू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींना आपण अवेअर आहोतच की आजकाल मुलांमध्ये जे डिसऑर्डर आहे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याचे भरपूर सारे असे फॅक्टर्स आहेत, जसं की मोबाईल आहे किंवा काहींना जेनेटिकच ते असतं. तर असं जर काही इश्यू असेल ना तर तुम्ही नक्कीच कोणत्यातरी म्हणजे चांगले जे स्पेशलिस्ट असतात त्यांना तुम्ही कन्सल्ट करा आणि त्याच्यातून तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. मुलांना आपल्याला माहिती आहे, आपण असे भरपूर सारे मूवीज बघितलेलेच आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना ॲक्च्युअलमध्ये तो प्रॉब्लेम असतो, पण आपण उगाचच त्यांना मारून त्यांच्यावरती रागवून का नाही हा किंवा ही असं मुद्दामूनच करते, हिला काहीच इश्यू नाही आहे असं करून अक्षरशः आपण त्यांचं जे आयुष्य आहे ना ते बरबाद करतो. तर असं करू नका. मग जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की मुलांना काहीतरी खरोखर प्रॉब्लेमॅटिक काहीतरी आहे, काहीतरी इश्यू आहे, तर तो क्युअर कसा करता येईल ना तो प्रयत्न करा. आणि जर समजा तुम्हाला असं वाटतं की मुलांना काहीच इश्यू नाही आहे, फक्त एक थोडंसं पुश त्यांना देण्याची गरज आहे किंवा त्यांना गोष्टी वेगळ्या प्रकारे त्यांना समजावण्याची गरज आहे, तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही मुलांचा रेग्युलरली अभ्यास घेत असाल तर तुम्हाला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की आपल्या मुलांना कशाप्रकारे गोष्ट सांगितल्यानंतर ती इझिली कळते. मुलांच्या परीक्षेला मिळणाऱ्या मार्कावरून, म्हणजे ही खूपच अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की मुलांना परीक्षेत मिळालेल्या मार्कांवरून आपण डिसाईड करतो की मुलगा आयुष्यामध्ये पुढे काय करेल, म्हणजे तो ढ आहे की हुशार आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिसाईड करतो, जी खूपच चुकीची गोष्ट आहे. या व्हिडिओमध्ये कोणतीही टिप मी तुमच्यासोबत शेअर करण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जी मुलं अभ्यासामध्ये टॉप करतात तीच मुलं आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केल्या म्हणजे कुठेतरी तुम्हाला तुमच्या मुलांचा अभ्यास घेताना कठीण वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीलाच का नाही समजत ही गोष्ट. इतरही त्याच्या क्लासमधली मुलं आहेत ज्यांचं तेच वय आहे, सेम आहेत, त्यांचा ब्रेनसुद्धा सेम आहे, मग त्यांना काय ही गोष्ट कळत नाही आणि तुम्हीसुद्धा कुठेतरी फ्रस्ट्रेटेड असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला खूपच युजफुल ठरणार आहे. तुमची मुलं खूप लहान आहेत, म्हणजे आता सध्या ती प्रायमरीला आहेत आणि आत्ताच जर तुम्हाला कुठेतरी जाणीव होते की मुलांना ही गोष्ट किंवा कोणता तरी विषय त्यांना जड जातो आहे किंवा त्यांना लिहिण्यास वाचण्यास थोडीशी म्हणजे त्यांना कठीण जाते, तर तो जो प्रॉब्लेम आहे ना तो आत्ताच ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही प्रायमरी लेवलवरती ही गोष्ट जेव्हा काही प्रॉब्लेम तुम्ही ओळखतात आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात ना तर तो इझिली सॉल्व्ह होतो आणि पटकन सॉल्व्ह होतो. पण ही जर गोष्ट तुम्ही हायर लेवलवरती ओळखली, म्हणजे मुलं 8वी 9वीला गेल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जाणीव झाली की मुलाला नीट लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याचे मार्क्स कमी पडतात, तर त्यावेळेस आपण काहीच नाही करू शकत. मग त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही मुलांना ना काय प्रॉब्लेम आहेत ना ते सॉल्व्ह करा. जर काही मुलं असतात जी पहिली दुसरीला गेल्यानंतरसुद्धा त्यांना लिहिता आणि वाचता येत नाही, तर त्यांना बेसिक लिहिण्या वाचण्याची जी सवय आहे ना ती लावा. आपल्या चॅनलवरती मुलांना लिहायला कसं शिकायचं किंवा वाचायला कसं शिकवायचं जर हायर स्टँडर्डमध्ये जरी मुलं असेल तर यासंबंधीसुद्धा व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तर ते तुम्ही पहा, त्याचा फायदा तुम्हाला होईल. प्रत्येक मुलांना पुस्तकामध्ये दिलेला कॉन्सेप्ट असतो तो वाचून कळत नाही किंवा एखाद्या शिक्षकांनी म्हणजे शाळेमध्ये जरी शिकवलं फक्त ओरली जर त्यांना एक्सप्लेन केलं तर त्यांना कळत नाही, तर त्यांना कधी गोष्टीच्या माध्यमातून सुद्धा काही आपल्याला कॉन्सेप्ट असतात ते शिकवावे लागतात किंवा ऑडिओ व्हिज्युअल फॉर्ममध्ये म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्याच्यासाठी तुम्हालासुद्धा काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही. आता यूट्यूबवरती सुद्धा खूप छान असे स्टडी रिलेटेड व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये एखादा कॉन्सेप्ट आहे तो खूप छान म्हणजे असं ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तो एक्सप्लेन केलेला असतो. मुलांना आपण जेव्हा अशी ऑडिओ किंवा व्हिज्युअल फॉर्ममध्ये जेव्हा आपण अशा गोष्टी जेव्हा शिकवतो ना तेव्हा ते त्यांच्यासाठी सुद्धा इंटरेस्टिंग होतात आणि कोणताही कॉन्सेप्ट असतो ना तो त्यांना जर कठीण जात असेल तर तो इझी होण्यामध्ये मदत होते.
तुम्हाला जर या गोष्टीची जाणीव आहे की तुमच्या मुलांना एखादी गोष्ट पिकअप करण्यासाठी थोडासा जास्त वेळ जातो, त्यांच्या परीक्षेमध्ये मार्क कमी येतात, तर त्यांच्या मार्कांची तुलना क्लासमधल्या इतर मुलांशी अजिबात करू नका किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींशी अजिबात करू नका. तुम्हाला ही गोष्ट खूप छोटीशी वाटत असेल, पण याने काय होतं माहिती आहे, मुलांचा आयुष्यभराचा जो आत्मविश्वास आहे ना तो डगमगतो. ती मुलं आयुष्यामध्ये कोणतेही काम कॉन्फिडेंटली करत नाही, कारण फक्त अभ्यास करणं हेच मुलांच्या आयुष्याचं ध्येय नाही आहे. तर आपल्याला त्यांना फ्युचरसाठी प्रिपेअर करायचं आहे. तर मुलांमध्ये ना सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. त्यांना या गोष्टीची अजिबात जाणीव करून देऊ नका की तुम्ही खूप ढ आहेत किंवा तुला ही गोष्ट जमतच नाही. तुम्ही फक्त त्याचं सोल्युशन कसं काढता येईल ना ते तुम्ही प्रयत्न करा. मुलांना फक्त अभ्यासाचं नॉलेज देण्यापेक्षा मुलांना इतर जी जीवनमूल्य आहे ना तीसुद्धा अभ्यासासोबत देणं गरजेचं आहे. स्पेशली अशा मुलांना जी अभ्यासामध्ये वीक आहेत, कारण ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये ना एक तो न्यूनगंड निर्माण झालेला असतो. आणि तुम्ही क्लासमध्ये अशा मुलांना पाहिला ना तर तुम्हीसुद्धा क्लासमध्ये जर समजा तुम्ही शिक्षिका असाल तर तुम्ही पण नोटीस केलंच असेल की अशा मुलांचा आत्मविश्वास ना थोडासा खूपच कमी असतो. त्याच्यामुळे क्लासमधल्या इतर वगैरे जरी ॲक्टिव्हिटीज वगैरे जर होत असतील ना तर कुठेतरी ते पार्टिसिपेट करायला जात नाही, कारण त्यांना कसं वाटतं की आणि भले शाळेतले टीचर त्यांना त्या गोष्टीची जाणीव नसेल करून देत किंवा ते जागरूक पालक म्हणून तुम्ही करून नसेल देत, पण इतर जी क्लासमधली मुलं आहेत ती त्यांना कुठेतरी म्हणजे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात की अरे ही किंवा हा तर अभ्यासामध्ये वीक आहे तर याच्याने काहीच नाही होणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, शाळेमधल्या मुलांचं तोंड आपण बंद नाही करू शकत त्यांच्या मित्रमैत्रिणींचं, तर तुम्हाला त्यांना विश्वासात घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यांच्यामध्ये पूर्णपणे विश्वास दाखवायचा आहे की इतर मुलं जे काही बोलतात ना त्याच्यावरती अजिबात लक्ष देऊ नको. तू खूप छान आहे आणि अभ्यासामध्येच फक्त टॉप करणं गरजेचं नाही आहे. तुझ्याकडे ही कला आहे ते तू याच्यामध्ये सुद्धा करू चांगलं करू शकतो आणि साईड बाय साईड तुझ्या अभ्यासामध्ये जितके काही मार्क मिळत आहेत त्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाईड आहोत. हा विश्वास जो मुलांच्या मनामध्ये जर तुम्ही निर्माण केला ना तर ती मुलं अभ्याससुद्धा खूप चांगला करतात. आणि तुम्ही विश्वास नाही बसणार की जी मुलं खरोखर लोअर स्टँडर्डमध्ये कमी मार्क्स काढतात ना ती हायर स्टँडर्डमध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स वाढतो तेव्हा ती मुलं टॉपसुद्धा करतात. आणि ह्या गोष्टीचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. अशा मुलांना ना अप्रिसिएशनची खूप गरज असते. त्यांनी थोडं जरी काम चांगलं केलं ना तर त्यांना अप्रिशिएट करा. या गोष्टीने त्यांना खूपच आनंद मिळतो आणि याच्याने त्यांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना तो बूस्ट होण्यास मदत होते. जर समजा त्यांचे युनिट टेस्टमध्ये मार्क्स जर त्यांचे समजा त्यांना 20मधून 10 मार्क मिळाले असतील आणि सेमेस्टरमध्ये जर समजा त्यांनी थोडेसे जास्त मार्क काढले असतील, 1-2 जरी मार्क त्यांचे जास्त असतील ना तरीसुद्धा तुम्ही त्यांना अप्रिशिएट करा आणि सांगा की मागच्या परीक्षेपेक्षा या परीक्षेमध्ये तुझ्या मार्कांमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट दिसून आलेली आहे. तुम्ही नोटीस कराल त्याच्या पुढच्या परीक्षेमध्ये अजून ते चांगलं करतील. आपल्याला असं वाटतं की मुलांना फक्त शिक्षा देऊनच त्यांच्याकडून आपण त्यांना चांगली शिस्त लावू शकतो, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कधी कधी आपण प्रेमाने समजवण्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम दिसून येतो. आणि याच्यामध्ये सुद्धा ना तेच आहे की आपण ओळखायला पाहिजे की नक्की आपण कोणत्या प्रकारच्या मुलांना डील करतो. काही मुलं खूप आगाऊ असतात, मग अशा मुलांना आपल्याला थोडंसं स्ट्रिक्टच राहावं लागतं. आणि काही मुलं खूप शांत आणि इनोसेंट असतात. आपण जरा जरी त्यांच्यावरती रागावले ना तर पटकन ते रडतात किंवा खूपच म्हणजे इमोशनली ते हर्ट होतात. मग अशा मुलांशी जेव्हा आपण स्पेशली डील करतो ना तेव्हा आपल्याला थोडंसं केअरफुल राहावं लागतं. कारण माझं म्हणणं हेच आहे की मुलांना फक्त आपल्याला अभ्यासासाठी प्रिपेअर नाही करायचं आहे, तर त्यांना आपल्याला ते पुढच्या आयुष्यासाठी प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यामुळे अशा मुलांशी जेव्हा तुम्ही बोलताना आपले जे शब्द आहेत ते म्हणा किंवा आपलं जे जेस्चर आहे ते व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही गोष्टीचं ज्ञान घेताना भाषा ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. बहुतांशी मुलं ही इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकतात. मग कधी कधी काय होतं ना की टीचर काय शिकवतात ते त्यांना ती गोष्ट जी आहे ती कळत नाही आणि म्हणून त्यांच्या अभ्यासामध्ये मार्क्स कमी येतात. म्हणजे त्यांना जे काय शिकतात तेच त्यांना कळत नाही. मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला वाटतं की आपल्या मुलांना भाषेचा काहीतरी इश्यू आहे, त्यांना शिकवलेलं काही त्यांना कळत नाही, तर अशा वेळेस काय करा, जो काही कॉन्सेप्ट आहे अगदी गणित म्हणा, विज्ञान म्हणा, कोणताही इंग्रजीमधला एखादा धडा म्हणा, तो त्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करा. कारण आपलं मेन काय आहे की मुलांना फक्त पोपटपंची करून प्रश्नोत्तरं पाठ नाही करून घ्यायचे आहेत, तर ते जे काही शिकतायत त्याचं खरोखर ज्ञान त्यांना मिळतं का ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे मुलांना शिकवताना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये शिकवा. घरी येऊन समजा तुम्ही त्यांना इंग्लिशमध्ये जर ती गोष्ट एक्सप्लेन कराल तर ती त्यांना कळणार नाही. मग शब्द इंग्लिशमधलेच वापरायचे, जे काही टर्म्स असतील ते इंग्लिशमध्ये वापरायचे. फक्त मराठीमधून किंवा हिंदीमधून जी काही तुमची भाषा असेल त्याच्यामधून त्यांना त्याचा अर्थ सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हे जर कॉन्सेप्ट त्यांना क्लिअर झाले तर नक्कीच त्यांना अभ्यास करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही.
तर व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला खूप आवडतं की तुमच्यासारखे जागरूक पालक माझ्याशी जोडलेले आहेत, जे असे व्हिडिओ पाहतात. कारण असे जे व्हिडिओ आहेत ते शक्यतो कोणी पाहायला बघत नाही. एंटरटेनमेंटचे व्हिडिओ जास्त पाहिले जातात, पण तुम्ही माझ्या व्हिडिओवरती क्लिक करून माझे व्हिडिओ बघतात म्हणजे खरोखर तुम्हाला कुठेतरी असं वाटते की आपण एक चांगल्या प्रकारे पॅरेंटिंग करायला पाहिजे. माझीसुद्धा मुलं लहान आहेत आणि मी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडून शिकते आणि याच्यामुळेच या चॅनलचा मला स्वतःला सुद्धा खूप फायदा होतो. तुमचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत ते मला कळतात. ज्या गोष्टींमध्ये मी चुकते त्यासुद्धा गोष्टी मी स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकते. चला तर मग अशीच आपली जी कम्युनिटी आहे ती हळूहळू मोठी होऊ द्या, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ संपवते. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.